जगावर घोंगावत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट तडाखा पर्यटन क्षेत्राला बसला असून कोट्यावधींची आर्थिक उलाढाल करणारी ही संपूर्ण साखळी सध्या विस्कळीत झाली आहे, अशी भीती पर्यटक अभ्यासक ऋत्विज चव्हाण यांनी व्यक्त केली। जगावर घोंगावत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट तडाखा पर्यटन क्षेत्राला बसला असून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल करणारी ही संपूर्ण साखळी सध्या विस्कळीत झाली आहे, अशी भीती पर्यटक अभ्यासक ऋत्विज चव्हाण यांनी व्यक्त केली। आखाती देशांमधील एअरस्पेस धोक्यात आल्यानं आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याचा परिणाम केवळ विमानसेवेवरच नव्हे तर पर्यटनाशी जोडलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट, रेल्वे आणि टॅक्सी व्यवसायावरही झाला आहे। परदेश प्रवासातील अनिश्चितता आणि वाढत्या खर्चामुळे अनेक पर्यटकांनी आपले आंतरराष्ट्रीय दौरे रद्द केले आहेत। मात्र या संकटामुळे देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनाला एक नवी संधी उपलब्ध झाली आहे। हे व्यवसायासाठी दिलासादायक ठरणार आहे। परदेशात जाणारा पैसा आता देशातच राहणार असून पर्यटकांचा ओघ देशातील पर्यटन स्थळांकडे आणि राज्यांतर्गत सांस्कृतिक वारसा पाहण्याकडे वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। जोपर्यंत जागतिक परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यटनाला पूर्णपणे उभारी मिळणं कठीण आहे। मात्र परिस्थिती सुधारली तर हे क्षेत्र पुन्हा एकदा गती घेईल। तोपर्यंत स्थानिक पर्यटनाला चालना मिळणं हे व्यवसायासाठी दिलासादायक ठरणार आहे, असं मत पर्यटक अभ्यासक ऋत्विज चव्हाण यांनी व्यक्त केलं। नमस्कार, माझं नाव ऋत्विज चव्हाण आहे। खरं तर युद्ध परिस्थितीमुळे या जगामध्ये पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसणार आहे। कारण जो पर्यटक आहे तो बाहेर पडण्यासाठी घाबरत आहे आणि याचा फटका आर्थिकदृष्ट्या जगावर होणार आहे। हे युद्ध लवकरात लवकर थांबणं नाही तर पर्यटन व्यवसाय जो की सर्वात मोठा आणि सर्व आर्थिकदृष्ट्या मोठा आणि ताकदवान आहे तर तो बाधित होण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे। तसेच मला इथे सकारात्मक दृष्ट्या असं दिसतंय की भारतामध्ये देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनाला व्यवसायाला चालना मिळेल, परंतु लोक जगामध्ये बाहेर पडताना घाबरत आहेत। काही लोकांना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे परत आणण्याचा प्रयत्न करत आहे, जे की सकारात्मक दृष्ट्या चांगली गोष्ट आहे आणि सर्व पर्यटक सुखरूप राहावे अशी मी ते आशा करतो।